ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना डब्यासाठी अगदी झटपट अशी बनणारी फ्लॉवरची चमचमीत भाजी करणार आहोत. घाईच्या कामात म्हणाल किंवा मग तुम्हाला जर वेळ नसेल तर ही भाजी नक्कीच एकदा करून पहा. खूप जास्त झटपट बनणारी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागते. खरं तर ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ना त्यांच्यासाठी आवर्जून ही भाजी करा, कारण की खूप जास्त टेस्टी ही भाजी तयार होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता इथे पाहू शकता, सुरुवातीला आपल्याला फ्लॉवर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या पीसमध्ये सुद्धा फ्लॉवर कट करू शकता किंवा मग अशा पद्धतीने लहान लहान पीसमध्ये सुद्धा फ्लॉवर कट करू शकता. मोठ्या पीसमध्ये जर फ्लॉवर तुम्ही कट केला ना तर शिजायला थोडाफार वेळ लागू शकतो. त्यामुळे इथे पाहू शकता, सगळा फ्लॉवर मी थोडासा मीडियम आकाराचाच ठेवलेला आहे आणि नंतर हा फ्लॉवर कोमट पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. फ्लॉवर कोमट पाण्यातच टाकायचा आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही किडे वगैरे किंवा कीटाणू वगैरे असतील ना तर मेली जातात. त्यामुळे बघा, अगदी या पद्धतीने कोमट पाण्यामध्ये हा फ्लॉवर आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे. अगदी छान धुवून घ्यायचं आहे दोन्ही हाताने आणि पाण्यामध्ये ना मी अगदी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं होतं. आता फ्लॉवर धुवून झालेला आहे. थोड्या वेळ हा फ्लॉवर साईडला ठेवून घेऊया आणि इथे आपल्याला जे साहित्य अजून लागणार आहे ना ते घेऊया. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे. आता ही भाजी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी भाजी करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण इथे वाढू शकता. तर बघा, एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे मी इतक्या फ्लॉवरसाठी. आता हा कांदा आपल्याला अगदी छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही नक्कीच नेहमी फ्लॉवरची भाजी केली असेल, पण कधी या पद्धतीने केली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. बनवायची पद्धतसुद्धा खूप जास्त सोपी आहे. अगदी कोणीही सहज बनवेल आणि अगदी पटकनीसुद्धा बनते ही भाजी. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. वरण भाताबरोबर म्हणा किंवा मग वरण भात किंवा काही नसलं ना या भाजीसोबत, नुसती ही भाजी असली ना तरीसुद्धा खायला खूप छान लागते चपातीसोबत, भाताबरोबर. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता इथे पाहू शकता, कांदा अतिशय बारीक असं मी कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर कांदा तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता. त्यामध्ये सुद्धा अगदी बारीक असा कांदा कट होतो. आता इथे मी सगळं कट करून दाखवत नाही आहे, नाहीतर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. तर बघा, कांदा कट करून झालेला आहे. टोमॅटोसुद्धा एक मोठ्या आकाराचा घेतला आहे मी, बारीक असा कट करून. कोथिंबीरसुद्धा खूप छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आता या रेसिपीसाठी ना कोथिंबीर थोडीशी जास्त वापरा, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये. एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. जिरे आणि मोहरी तेलावरती छान तडतडली की यामध्ये बघा, मी अर्धा चमचा इतपत पांढरे तीळ घातले आहेत. जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मोजलं तर अर्धा चमचा इतपत मी पांढरे तीळ घातले आहेत. पांढरे तीळ घालणं खरं तर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरीच चालतील. पण अशा पद्धतीच्या सुकी भाजी वगैरे असते ना त्यामध्ये पांढऱ्या तिळाची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते. त्यामुळे नक्कीच घाला. आता बघा, भरपूर असा चिरून घेतलेला लसूण घातला आहे. लसूण चिरून जर तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता किंवा मग तुम्ही अद्रक लसणाची इथे पेस्टसुद्धा वापरू शकता. आता बघा, सगळी फोडणी आपली छान अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा होता ना तोसुद्धा घातलेला आहे आणि सोबतच इथे मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा सुरुवातीला थोडासा परतून घ्या आणि नंतर टोमॅटो घातला ना तरी चालेल. पण अगदी घाई गडबडीत जर ही भाजी करायची असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने कांदा टोमॅटो एकत्रित परतायला घातला ना तरी चालणार आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला फास्ट गॅसवरती तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता, अगदी मऊसूत होतोपर्यंत हा कांदा आणि टोमॅटो मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले घालायचे आहेत. अगदी बेसिक मसाल्याचा वापर करायचे आहेत. कोणतेही जास्तीचे मसाले यामध्ये मी घालणार नाही आहे. तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे कोणते साठवणीचे मसाले असतील ना ते यामध्ये घातले ना तरी चालेल. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेडगी मिरची घातली आहे. बेडगी मिरची घालणं ऑप्शनल आहे. याने भाजीला रंग छान येतो ना त्यामुळे मी ते घातलेली आहे. 1 चमचा इथे मी धना पावडर घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्हाला जर किचन किंग मसाला नसेल घालायचा तर तुम्ही नुसता गरम मसाला घातला ना तरी चालेल. फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया
आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घेऊया. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे आपल्याला. खूप फास्टसुद्धा गॅस करू नका, नाहीतर मग मसाले जे आहेत ना ते खाली लागू शकतात. आता मीडियम गॅसवरतीच हे मसाले एक 10 ते 15 सेकंद फक्त मी परतून घेते. खूप जास्त वेळसुद्धा परतायचे नाही आहेत, नाही तर मसाले खाली लागू वगैरे शकतात. गॅस आता अगदी स्लो ठेवलेला आहे आणि जो फ्लॉवर आपण पाण्यामध्ये ठेवलेला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. पाहू शकता फ्लॉवर त्याच पाण्यातून मी काढलेला नाही आहे. सुरुवातीला एका पाण्याने फ्लॉवर धुवून घेतला आहे आणि नंतर अशा पद्धतीने फ्लॉवर काढून घेतला आहे पाण्यातून. आता गॅस स्लो ठेवूनच आपल्याला ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये अजून काही जिन्नस आपल्याला घालायचे आहेत, ते सुद्धा पुढे सांगणार आहे. पण जर तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा मी थोडंसं अर्धी वाटी इतपत वाटाणा थोडासा उकळून घेतला आहे, म्हणजे अर्धा शिजवून घेतलेला आहे. वाटाणा जर तुम्हाला आवडत असेल ना तर भाजीमध्ये घाला, किंवा मग तुम्ही अशीच फ्लॉवरची नुसती भाजी केली ना तरी चालेल. पण मला इथे वाटाणा भाजीमध्ये आवडतो ना, त्यामुळे मी वाटाणासुद्धा इथे ॲड केलेला आहे. आणि वाटाण्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ना तेच इथे मी वापरलेलं आहे. तुम्ही जर वाटाणा घालणार नसाल तर मग तुम्ही अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी पुन्हा छान अशी मिक्स करायची आहे. ही भाजी ना मी थोडीशी लपतपीत ठेवणार आहे, खूप जास्त सुकीसुद्धा करणार नाही. भातासोबतसुद्धा खाता येईल आणि चपातीसोबतसुद्धा खाता येईल ना अशी ठेवणार आहे. पण जर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल ना तर तुम्ही पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवा. आता भाजी छान अशी हलवून घेतली आहे आणि स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. सुरुवातीलाच आपण वाटाणा शिजून घेतला आहे भरपूर बऱ्यापैकी, त्यामुळे फ्लॉवर शिजायला खूप जास्त असा काही वेळ लागत नाही. आता 10 ते 8 मिनटं आपल्याला फक्त ही भाजी शिजून द्यायची आहे. बघा झाकण ठेवून ही भाजी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे. आता भाजी थोडीशी शिजत आली ना, इथे मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातला होता 1 चमचा. थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा या स्टेजला भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घाला आणि पुन्हा छान अशी भाजी मिक्स करून घ्या. पाहू शकता अजून इथे भाजी ना थोडीशी आपली कच्ची वाटत आहे, त्यामुळे पुन्हा इथे मी 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे. आता फ्लॉवर आहे त्यामुळे खूप जास्तसुद्धा फ्लॉवरचा असा गाळ करोस्तोपर्यंत आपल्याला शिजवायचं नाही फ्लॉवर. थोडासा फ्लॉवर कच्चा असला ना की भाजीसुद्धा खायला खूप छान लागते. तर बघा पुन्हा मी 1-2 ते 3 मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आपली ही चमचमीत अशी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. गॅस आता इथे मी बंद करून घेते. नक्कीच एकदा अशा पद्धतीची चमचमीत फ्लॉवरची भाजी करून पहा. चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. आता वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.